हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला मी स्वामी समर्थ. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला नवरात्रीमध्ये एकदा का होईना कन्यापूजन हे करायचं आहे. तर हे कन्यापूजन कधी करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि एक सांगेन महत्त्वाचं, आपल्याला कन्यापूजन हे करावंच तरच आपल्याला या नवरात्री उपवासाचं फळ मिळत असतं. तर बघा, 3 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे. तर या 9 दिवसांमध्ये आई भगवतीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये विधीपूर्वक दुर्गा मातेची पूजा सेवा आराधना करून नवरात्रीचा उपवास केला जातो. तसेच या नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अत्यंत विशेष महत्त्व मानलं जातं. कन्यापूजनाच्या दिवशी मुलींची दुर्गा देवी म्हणून पूजा केली जाते आणि लहान मुलींना घरी बोलावून तिची पूजा केली जाते. या मातेप्रमाणेच तिची पूजा करून मुलींना भेटवस्तू देखील दिल्या जातात. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन कशा पद्धतीने करावं, कधी करावं, मुलगी किती वर्षाची असावी आणि किती वर्षाच्या मुलींचं कन्यापूजन केल्याने तुम्हाला कोणते लाभ होतात. नवरात्रीमध्ये तुम्ही जर 9 कन्येचं पूजन करू शकत असाल तर नक्की करा, किंवा एका कन्येचं तरी पूजन नक्की करावं. पण कन्या घरी बोलवणार असाल तर अशा वेळेस कन्यापूजनाचा कोणता नियम आपल्याला पाळावा लागेल आणि कन्यापूजनामध्ये अशी कोणती एक वस्तू आपल्याला त्या कन्येला भेट म्हणून द्यायची आहे की याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण मानलं जातं. तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे. तर हे कन्यापूजन कोणी करावं आणि कोणत्या दिवशी करावं? जर तुम्ही घटस्थापना केलेली नसेल, घटस्थापना तुमच्या गावाकडे केलेली असेल आणि तुम्ही जर आता घरामध्ये फक्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला सण या 9 दिवसामध्ये केलेला असेल तरीही तुम्ही कन्यापूजन जिथे राहता, म्हणजे आपण आता नोकरीनिमित्त बाहेर गावी राहत असतो तर तिथे देखील तुम्ही ही सेवा कन्येचं पूजन करू शकता. तर आपल्याला तिथेही एका तरी कन्येचं पूजन आवर्जून करायचं आहे. कारण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आई भगवतीचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो. त्यामुळे कन्यापूजन करावं. कन्यापूजन हे आपापल्या परंपरेनुसार करावं. तसेच नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला हे कन्यापूजन केलं जातं. त्याचबरोबर तुम्ही नवमीच्या दिवशी देखील हे कन्यापूजन करू शकता. तर बघा, मुलींना देखील देवी स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मुलींना भोजन दिल्यास किंवा त्यांचा मान सन्मान केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तसं पाहिलं तर या दिवशी 9 मुलींना जेवू घालावं. पण जर नाही शक्य झालं तर किमान आपल्याला 5 तरी मुलींना जेवू घालायचं आहे. मुलींचं वय हे 10 वर्षापेक्षा कमी असावं. कारण 10 वर्षाच्या आतली मुलगी ही कुमारिका असतात. त्यामुळे आपल्याला लहान मुलींचं कन्यापूजन करायचं आहे. त्यांचा मासिक धर्म येतो अशा मुली कन्यापूजनासाठी चालणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला या दिवशी एक जरी कन्या मिळाली तर तरी तुम्ही त्या एका कन्येचं पूजन करावं. कारण या दिवशी सगळीकडे मुलींना भोजनासाठी बोलवलं जात असतं आणि मुलीही कंटाळतात खाण्यासाठी. तर आपल्याला आता कुठे कुठे समजा मिळत नाही, 5ही मिळत नाही, 7ही मिळत नाही, 9ही मिळत नाही. तर मग अशा वेळी आपल्याला जर एक शक्य झाली, एक मिळाली तर आपण त्या एका कन्येचं पूजन आपल्याला करायचं आहे. आता आपण आपल्या घरामध्ये जर लहान कन्या असेल, म्हणजे आपली मुलगी असेल, तर तुम्ही तिचं देखील कन्यापूजन केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण कन्यापूजन करताना कोणतीच अशी चूक आपल्याला करायची नाही आहे. त्या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. तर तो आता आपण
बघूया. तर कन्यापूजन करताना आई भगवतीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो, कारण की या कन्यांमध्ये आदिशक्तीचा वास असतो. बघा, तुम्ही जर 1 वर्षाच्या कन्येचं घरी पूजन करणार असाल तर अशा कन्येचं पूजन केल्याने तुम्हाला मोक्ष आणि भोगप्राप्ती मिळते. जर तुम्ही 2 वर्षाच्या कन्येचं पूजन करणार असाल तर घरातील दारिद्र्य दूर होतं आणि ऐश्वर्य प्राप्ती होते. जर 3 वर्षाच्या कन्येचं पूजन आपण केलं तर ही त्रिमूर्ती स्वरूपात मानली जाते. या कन्येचं पूजन केल्याने धर्म, अर्थ, काम तसेच मोक्ष प्राप्त होतो. आता 4 वर्षाची कन्या म्हणजे ही कल्याणी असते. हिची पूजा केल्याने आपल्याला राज्यप्राप्ती होते. यानंतर 5 वर्षाच्या कन्येचं पूजन केल्याने ही कन्या रोहिणी असते. तर या कन्येचं पूजन केल्याने आपल्याला म्हणजे विद्याप्राप्ती होते. 6 वर्षाच्या कन्येचं पूजन केल्यामुळे ही कालिका असते आणि या कन्येचं पूजन केल्याने षटकर्म प्राप्ती होते. तसेच 7 वर्षाच्या कन्या ही चंडिका असते. या कन्येचं पूजन केल्याने राज्यप्राप्ती होते. यानंतर 8 वर्षाच्या कन्या ही शांभवी असते. या कन्येचं पूजन केल्याने संतती प्राप्ती होते. यानंतर 9 वर्षाची जी मुलगी म्हणजे पृथ्वीवरील राज्य मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करते आणि अशा कन्येचं पूजन करणं हे दुर्गा देवी समान असते. त्यानंतरची 10 वर्षाची मुलगी ही सुभद्रा असते आणि अशा मुलींच्या पूजनामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. तर असं या मुलींच्या वयानुसार पूजन केल्याने तुम्हाला मिळणारे लाभ आहेत. त्यामुळे या वयातील मुलींचं कन्यापूजन आपल्याला करायचं आहे. आता तुम्ही जर 5, 7 किंवा 9 मुलींना जेवू घालून त्यांचं कन्यापूजन करणार असाल तर त्यासोबत आपल्याला एका मुलाला सुद्धा जेवू घालायचं आहे. त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे. परंतु जर एका कन्येचं आपण पूजन करणार आहोत तर आपल्याला नाहीही घातलं तरी देखील चालणार आहे. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल मुलगा मुलगी जेवू घालणं तर आवर्जून घाला, मी तर म्हणेन. तर आता बघूया कन्यापूजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम आता आपण एका कन्येचंच बघूया. तर तुम्हाला जर एका कन्येचं पूजन करायचं आहे तर आपल्याला तुम्ही तिला जेवणामध्ये वरण, भात, पोळी, खीर, पुरी काहीही तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. तो आपल्याला लहानच मुलगी आपल्याला कन्यापूजनासाठी घ्यायची आहे. तर आपल्याला तिला घरी बोलवायचं आहे, अगोदर निमंत्रण द्यायचं आहे, घरी तिला बोलून आणायचं आहे. लहान असेल तर आपल्याला अगदी कडेवर आणायचं आहे तिला आणि घरी आणल्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावरती तिला बसवून घ्यायचं आहे. एक ताम्हण किंवा ताट घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला तिचे पाय धुवून घ्यायचे. तिच्या पायाला हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक रिकामं ठेवायचं नाही. 4 स्वस्तिकामध्ये डॉट द्यायचे आणि साईडला 2-2 आपल्याला लाईन मारून घ्यायचं आहे, ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोड्या अक्षदा तिच्या पायावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे. तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिला जेवू घालायचं आहे, तिचं औक्षण करायचं आहे आणि आपल्याला तिचं जेवण झाल्यानंतर आपण तिला आता मी तर असं म्हणणार नाही की हे द्या ते द्या. आता आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला तिला भेटवस्तू द्यायच्या आहे. आता जसं की रुमाल असेल, चुनरी असेल, तिच्या पिना, रबर, आपण ह्या वस्तू तिला भेट म्हणून द्यायच्या आहे. ह्या समजा आपली इच्छा म्हणून किंवा आपल्याला एक आनंद म्हणून आपण तिला देत आहोत. परंतु आपल्याला हे नाही शक्य झालं तर आपल्याला तिला एक चॉकलेट आवर्जून द्यायचं आहे आणि तिला आपल्याला एक श्रीफळ मात्र आवर्जून द्यायचं आहे. तुम्ही बाकी काही द्या नका देऊ आणि आपल्याला तिला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे तिला हे श्रीफळ दिल्याशिवाय आपलं कन्यापूजन हे पूर्ण मानलं जात नाही. आणि आपण कितीही उपवास केला किंवा सेवा केल्या तर आपण जर कन्यापूजन केलं नाही किंवा मुलींना जेवू घातलं नाही
तर आपल्याला आपल्याला तेवढी आपल्या उपवासाची, आपल्या व्रताची आपल्याला फलप्राप्ती ही भेटत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला आवर्जून नवरात्रामध्ये एका तरी कन्येचं पूजन आपल्याला करायचं आहे. बाकी देणं घेणं हे आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या इच्छेनुसार असतं. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काय द्यायचं काय नाही द्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही तिला अगदी मेकअपचं सामान देऊ शकता. पण मी असं म्हणणार नाही की मी जबरदस्ती कोणालाही करणार नाही की तुम्ही एवढ्या वस्तू तिला द्या. फक्त मेन मुद्दा आपल्याला काय करायचं आहे की तिला आपल्या घरी आणायचं आहे. तिचे पाय धुवून तिची पूजा आपल्याला करायची आहे. तिला खाऊ घालायचं आहे आणि तिला फक्त आपल्याला आवर्जून एक श्रीफळ आपल्याला द्यायचं आहे. त्या श्रीफळावरती आपल्याला 1 रुपया ठेवायचा आहे. श्रीफळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला नमस्कार देखील आपल्याला करायचा आहे. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असं आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. जास्त काही आता त्या दिवशी आपल्याला खूप धावपळ असते, स्वयंपाक असतो, सर्व गडबड असते सर्व महिलांकडे. तर अगदी साध्या पद्धतीने तुम्ही असं कन्यापूजन करून बघा. कारण तुम्हाला नक्कीच याचा काही ना काही, कारण देवी आपल्या घरामध्ये 9 दिवस सूक्ष्म स्वरूपात राहत असते आणि आपण जेव्हा हे कन्यापूजन करतो तर त्यावेळेला आपल्याला काहीतरी संकेत आपल्याला देवी देत असते. तुम्ही आवर्जून करून बघा. ज्यांना माहीत नसेल त्यांना देखील व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही सांगा किंवा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा. व्हिडिओ शेअर तर करा, परंतु तुम्ही ज्यांना माहीत नाही त्यांना आवर्जून सांगा. 5 मुली तुम्हाला मिळोत 9मीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी, किंवा 7 मिळो किंवा 9 मिळो, तर तुम्हाला आवर्जून नाही 5, 7, 9 मिळाल्या तर एका तरी कन्येचं आपल्याला अशा प्रकारे पूजन करायचं आहे. तर बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.